जगाचा भूतकाळ टाकणारा काल भुजंग आहे मी. प्रखर ज्वालाचे लोभ फेकणारा अग्नी आहे मी. प्राण हरण करणारे पाश हाती खेळवणारा सर्व भक्षक मृत्यू आहे मी. आणि म्हणूनच या विश्वावर माझी निरंकुश सत्ता असावी हे एकच स्वप्न हा दैत्याधिपती कुंभोज पाहतोय. भविष्य काळाचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा सिंहावलोकन करतोय. कारण हा पाताळ होण्याचा दैदिप्यमान राजमुकुट माझ्या पराक्रमशाली पूर्वजांनी कुणासमोर विकेटची झोळीपासून कमवलेला नाही, तर तो स्वतःच्या बाहुबलावर संपादन केलेला आहे. आणि म्हणूनच त्याचे या विश्वात धिंडवणे निघू नयेत याच्याच एकाच प्रयत्नात त्या एकाच चिंतेत हा सदैव चिंताग्रस्त असलेला दैत्याधिपती भविष्य काळाचा वेध घेतोय. केव्हा एकदा या विश्वावर माझी निरंकुश सत्ता असावी. आणि म्हणूनच माझे नेत्र लागायचे भविष्य काळाकडे. त्या संधीची मार्ग प्रतीक्षा करतोय. केव्हा एकदा ती संधी माझ्या जीवनात चालू येईल आणि त्या संधीचा सदुपयोग करून मी माझ्या सहित माझ्या पाताळ मोलाच्या अमानुष प्रजाजनाचं सार्थक करून घेईन. पण मला निश्चित खात्री आहे तो सोन्याचा दिवस, ती सोन्याची संधी माझ्या जीवनात लवकरात लवकर चालू येईल. अंतरातून ऐकू येणारा ब्रह्मविद्येचा झटका देवांचा आगमन होतंय. त्यांच्या मार्ग प्रतीक्षेत राहावं हेच योग्य हो.
हे कमल नयना कमलापती आपल्या पवित्र चरणी सादरणीय प्रणाम, सादरणीय प्रणाम. तीर्थव्रते तपदानार्थ कावनी मार्ग फार सोपा अन भजन मार्ग षडरिपूपासून मुक्त करी बापा. म्हणून भगवंता तुझ्या नामस्मरणाची गुरुकिल्ली मी माझ्यामुखी ठेवले. नारायण नारायण. अरे वा, त्या वातावरणापर्यंत आमची पावलं पडले. आपण आल्याची जाणीव दानवेश्वर कुंभोज याला द्यायलाच हवी. नारायण. त्यांच्या स्वागतासाठी सुसज्ज राहावं हेच योग्य होय. नारायण 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 नारायण. सामवेदासारखं संगीत सप्त सुरात ज्यांच्या अवतीभोवती रुंजी घालतंय अशा योग्यांच्या योगेश्वरा हे विप्र शिरोमणी दैत्याधिपती कुंभोज तुमच्या पूज्य आणि पवित्र चरणी शतश अभिवादन करतोय. देवर्षी आम्हाला आशीर्वाद असावं. वज्रवार घोषील असा मंगल आशीर्वाद. देवर्षी हो उभे का आश्चर्य वाटलं. आम्हाला नमस्कार केला, मी आशीर्वादही तुला दिला, पण चेहऱ्याच सिंहलेखन करतोय. मन विचारी वाटतंय, विचारांचा गद्य दडकल्यासारखं वाटतंय. काय प्रकार का देवर्षी? या विश्वावर माझी निरंकुश सत्ता असावी हे एकच माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न केवळ एकदा पूर्ण होईल याच कडे माझे नेत्र लागलेले आहे. अरे तो मार्ग सोपा आहे. जप तप व्रत वैकल्य करण्याची गरज नाही. 33 कोटी देवता आणि देवतांचा ज्याला शिल्पकार म्हणून ओळखलं जाते ना, ती देवतांची शिल्पी देवता विश्वकर्मा देवता. या देवतेनं सौनंद नावाचं मुसळ बनवलेलं आहे आणि हे मुसळ समजा तुझ्या हाती लागलं शक्तिशाली अजिंक्य तुझ्यासारखा श्रेष्ठ शिवाय त्या मुसळाच्या योगे करून त्या तुझ्या पातातून मृत्यूलोकाला भलं मोठं भुयार खोदता येईल आणि क्षणात पातातून मृत्यूलोकात प्रवेश करता येईल. संधी फार चांगली चालून आलेली आहे. अर्थात या संधीचा सदुपयोग करून घेण्यासाठी म्हणून निघालाय तुमचा शुभाशीर्वाद घेऊन. विश्वकर्मा देवतेपर्यंत जायला निघालायस का? पण एक लक्षात ठेव, अखिल विश्वाचं नियमन या भगवंतानच करावं आणि म्हणूनच 184 जीवयोनींची उत्पत्ती केली. 21 लक्ष स्वेदच अंडच 4 जण मुक्तीच. पण यात श्रेष्ठ जन्म ठेवलाय तो माणसाचा. पण हे मानवा, तुझ्या जन्माचं गूढ रहस्य तुला अजून उलगडलं नाही. तू जन्माला आलायस, येताना रिकाम्या हाती आलास आणि जातानाही तुला रिकाम्या हाती मागं जावं लागणार आहे. म्हणून या जीवनाच्या कार्यक्रमाने प्रत्येकाची मन सांभाळायला हवी. भक्तीची शिदोरी भक्तीचा गाठोड घेऊन पुण्याईचा संचय करायला हवा. काय आणले काय नेशिले जाताना. रिकाम्या हाती जन्माला आलास आणि जातानाही तुला रिकाम्या हाती माग जावं लागणार आहे. काय आणले येताना काय नेशिले जाताना.